या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संख्यांचा नेमका अर्थ काय असतो बरं। आणि आपण इथे एक संख्या घेऊया, जसं की एक 2 अंकी संख्या मी घेतो, ती म्हणजे 25। तुम्ही इथे बघू शकता। आता या 25 या संख्येमध्ये हे 2 अंक आहेत, 2 आणि 5, आणि ती अशा प्रकारे लिहिलेली आहे की 2 पुढे 5 हा अंक लिहिलेला आहे। आता 2 आणि 5 हे अशा प्रकारे लिहिलेले असताना आपण त्याला 25 असं म्हणतो। आणि त्याचा नेमका अर्थ काय, तर आपण इथे बघूया की 2 आणि 5 या ज्या संख्या आहेत यांना आपण म्हणतो की 2 ही संख्या दशक स्थानी आहे आणि 5 ही जी संख्या आहे ती एकक स्थानी आहे। म्हणजेच आपण 25 या संख्येला असं सुद्धा लिहू शकतो की 25 बरोबर 2 दशक अधिक 5 एकक। आता इथे दशक आणि एकक यांचा नेमका अर्थ काय हे आपण समजून घेऊया। जसं की तुम्ही इथे वरती बघू शकता, आपल्याला 10 ठोकळ्यांचा मिळून एक दशक असं दिलेलं आहे। आपण इथे ठोकळे सुद्धा मोजून घेऊया। जसं की हा पहिला ठोकळा आहे, हा दुसरा आहे, हा 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। तर हा 10 ठोकळ्यांचा किंवा 10 वस्तूंचा मिळून एक गट तयार झालाय। आणि या 10 वस्तूंचा जो गट आहे त्याच्या संचाला आपण एक दशक असं म्हणतो। म्हणजेच एका दशकामध्ये 10 वस्तू असतात। त्याचप्रमाणे एक एकक म्हणजे एक वस्तू। म्हणजे संख्यांचा अशा प्रकारे विचार केला तर आपण 2 दशक आणि 5 एकक यांना अशा प्रकारे लिहू शकतो की 2 दशक बरोबर या एकूण 20 वस्तू, ह्या 10 वस्तू अधिक या 10 वस्तू, आणि यांना आपण लिहूया की ह्या किती आहेत, एकूण 20 वस्तू। आणि इथे आपल्याला दिलं आहे एक एकक। त्याचप्रमाणे हे 5 एकक म्हणजे 20 अधिक 5 हे 5 एकक। त्यापुढे सुद्धा आपण लिहूया की या आहेत आपल्या 5 वस्तू। म्हणजेच आपण 25 ही संख्या अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो की 25 बरोबर किती, तर 25 बरोबर हे 20 अधिक हे 5। यावरून तुम्हाला एक 2 अंकी संख्या लिहिलेली असताना त्याच्यामधील अंकांचा नेमका अर्थ काय हे समजलं असेल।